साइड पे चक्करगाव ब्रांचो हंडोर सुलतानपूर नळदुर्ग प्लॅटफॉर्म नंबर 5 च्या बाजूला अक्कलकोट नळदुर्ग। अक्कलकोट नगरीमध्ये जे स्वामी भक्त या अक्कलकोटमध्ये आल्यानंतर या अक्कलकोट बसस्टँडचं दुरावस्था पाहून ते प्रथम अक्कलकोट तालुक्यामध्ये आले की नाराजी व्यक्त करतात। या अक्कलकोट तालुका हा श्री स्वामींचाच हे अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं देवस्थान या ठिकाणी पूर्ण भारतातून लोक ह्या ठिकाणी येतात, परंतु या अक्कलकोट तालुक्यामध्ये कोणतेही सुविधा या ठिकाणी नसल्याने या ठिकाणी अनेक हजारो भाविक या ठिकाणी नाराजी व्यक्त करून जातात। गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी जोरदार पाऊस चालू असताना अक्कलकोट बसस्टँडमध्ये 1.5-2 फूट खड्डे पडून त्यामध्ये पाणी साचलेलं आहे। वारंवार आम्ही प्रशासनाला आणि इतर अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं, पत्र दिलं, याचं कोणतेही दखल या ठिकाणी घेतलं जात नाही। या अक्कलकोट बसस्टँडचं इमारत हे पूर्णपणे जीर्ण झालेलं आहे, कधी पडेल हे सांगता येत नाही आणि भविष्यात कोणाच्या जीवतेस घातपात होऊ शकतं। यावेळेस या सरकारने तात्कालीन मुख्यमंत्री, तात्कालीन परिवहन मंत्री यांच्याकडे अनेक पक्ष संघटना यांनी वारंवार निवेदन वारंवार मागणी केली अक्कलकोट बसस्टँडचं सुधारणा करण्यात यावं। अद्याप अक्कलकोट बसस्टँडचं कोणीही याकडे लक्ष देत नाही आणि आम्ही जिल्हा एस टी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकाला जाऊन भेटलो असतं तर 5 कोटी निधी येऊन पडलं आहे, पण काम कधी सुरू होतं आहे सांगता येत नाहीत म्हणतं। पण अक्कलकोटमध्ये येणारा प्रत्येक स्वामी समर्थ भाविक या ठिकाणी नाराज होऊन जाते। आता तरी शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारांनी याकडे जातीने लक्ष घालून श्री स्वामी समर्थांचं नाव जगभरात आहे, येणारा स्वामी समर्थांचं भाविक या ठिकाणी आनंदित जावं। या ठिकाणी दुर्गंधी घाणीचं साम्राज्य आहे, या ठिकाणी कोणी लक्ष देत नाही आणि ह्या प्रशासन जर वेळेच्या आत याकडे लक्ष नाही दिलं तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अक्कलकोट शहर व तालुक्यातील जनतेंना आम्ही रस्त्यावर घेऊन उतरून हा लढा आम्ही उभा राहू असं इशारा या महाराष्ट्र राज्याच्या सरकारला व या परिवहन महामंडळाचे मंत्री जे आहेत त्यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देतो। तूर्त हा एस टी स्टँडचं बांधकाम तात्काळ सुरू करण्यात यावं अशी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करतो।